मॉर्निंग मित्रांनो. तर बघू शकता सकाळचे 3:30 वाजलेत. एवढ्या लवकर उठण्याचं आणि आवरण्याचं कारण की आपल्याला आज आणि उद्या म्हणजे 25 आणि 26 जानेवारीला जायचं लोणावळ्याला. तिकडे इव्हेंट आहे, म्हणजे आपण जी कंपनी शेअर शिक्षा त्याच्यासाठी काम करतो त्यांचा इव्हेंट आहे, तर त्याचं शूट आहे. तर आपली जी पेंडिंग कामं आहेत, म्हणजे 2 दिवसाची जी कामं आहेत डिझाईनच्या रील्सची कामं, ती आजच आपल्याला कंप्लीट करून जायला लागेल. काल थोडीफार कामं केली आणि आता राहिलेली जी काही कामं आहेत, आपल्याकडे 12 वाजेपर्यंत वेळ आहे. 12 वाजता आपल्या इथून निघायचं आहे सगळं शूटचं मटेरियल घेऊन. तोपर्यंत मग बाकीची सगळी कामं लाईनअपमध्ये, म्हणजे डिस्टर्ब नको व्हायला. मग जी काही कामं आहेत ते आता कंप्लीट करून घेऊयात. आणि आज संध्याकाळी लोणावळ्याला स्टे आहे, तर आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे. तर आत्ता वाजलेत 5:30. झाले काम बऱ्यापैकी. आता काय करायचं आहे, आपल्याला गाडी धुवायची, कारण आज जायचं म्हटल्यानंतर गाडी चांगली स्वच्छ लागेल. आणि त्यात आपल्या इथं एवढं लवकर धुण्याचं कारण की आधीच पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यानंतर गाडी धुवायची म्हटलं की रस्त्यावर दुपारनंतर सारख्या गाड्या चालूच असतात, 6-7 नंतर गाड्या चालूच होतात. त्याच्यामुळे आता सकाळी सकाळी लवकर आहे ना आपण गाडी धुवून घेऊ. हे बघा, गाडी इथं लावलेली आता धुवायचं चालू. हा, सोड पाईप खाली सोड. धुवून घेऊ, म्हणजे कोणी नाही तोपर्यंत कसं गाडी धुवून तरी निघाल. धुवून पार्क करून ठेवली आता. तर मला बॅग भरायची सवय नाही, सगळी बॅग काही भरली, अजून बी भरती आहे बॅग. कपडे घेतले तर उद्या फ्लॅग होस्टिंग आपलं तिकडचं प्रजासत्ताक दिनाचं, त्याच्यामुळे हे तिकडंच स्वेटर आहे थंडीमुळं. आणि एक तर आपल्याला शिकवलं आहे थंड हवेचं ठिकाण म्हणजे लोणावळा महाबळेश्वर, त्यातलं आपण आता लोणावळ्याला चाललो आहे. त्याच्यामुळं जर्किंग घेणं भाग आहे. त्याच्यानंतर ट्रायपॉड आहे शूटसाठी, त्यानंतर बॅगेत सगळ्या लॅपटॉप वगैरे बाकीच्या वस्तू, आणि कॅमेऱ्याची बॅग, कॅमेरा आपल्या शूटसाठीचं सगळं मटेरियल चांगलं. त्यातल्या आता लेन्सची कॅप सापडत नाही, ती कॅप सापडली तर बरं होईल, बघू गाडीत आहे का नाही. चला तर मग आता जाऊया लोणावळ्याला. 2 दिवस फुल एन्जॉय प्लस काम. चला. बघा कशी मदत करते मला गाडी भरायला, तरी पण टाकतं. सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं काम म्हणजे आपली गाडी आहे CNG, त्याच्यामुळं पहिला स्टॉप आपला कुठं असणार तुम्हाला माहिती आहे. हे बघा, CNG पंप. आपले CNG गाड्यांचेच सारखं भरायला, आपलं CNG गाड्यांचं हेच आहे की सारखं भरायला लागतं, पण परवडते खिशाला, एकदम परवडते गाडी. ठीक आहे, आता काय आहे CNGचं नाव थोडं बदनाम, पण खिशाला परवडते, काय गरिबीला पर्याय नाही, चालते. चला आता CNG भरू. इथून आपल्याला जायचं खडकीला, ऑफिसवरती जायचं आहे. तिथून T-शर्ट्स वगैरे कलेक्ट करायचे आणि ते गाडीत भरायचे, आणि तिथून मग आपण लोणावळ्याला जाणार आहे. ही बघा, ही नवीन मला वाटते कंपनी आहे, गुगल का मायक्रोसॉफ्ट काय माहीत नाही. त्याच्या बंगल्यासमोर आहे. पूर्ण सेफ्टीमध्ये काम चालू आहे, एकदम सेफ्टीमध्ये, म्हणजे बाहेर जाऊन पत्रे वगैरे लावलेले आहेत, लाईट आहे आतमध्ये, आणि पण एकदम पटपट काम उचललं आहे. या प्रोजेक्टची खरं तारीफ व्हायला पाहिजे. फुल सेफ्टी, प्रत्येक वर्करला हेल्मेट आहे, प्रत्येक वर्करला लाईट चमकतात ते जॅकेट आहे, सगळं फुल एकदम सेफ्टीमध्ये काम चालू आहे. खरंच खूप भारी काम चालू आहे. अशी कामं मला वाटते जर सगळीकडे चालू झाली तर वर्कर जे म्हणतो ना आपण पलटून आत्महत्या वगैरे झाली ते कमी होती. खरं तर ही सेफ्टी असं हे करायला पाहिजे. पूर्ण रूल्स अँड रेग्युलेशन्स, पालिका सुद्धा काही करू शकत नाही या कंपनीला, एवढं रूल्समध्ये काम चालू आहे. अरे किती ट्रॅफिक आहे आता या सिग्नलला, माझ्या जवळजवळ 4थी वेळ थांबायची. आज लईच ट्रॅफिक. आज शनिवार, सुट्ट्या असतात तरी पण का ट्रॅफिक आहे काय माहिती नाही. लोक काय फिरायला वगैरे चालले का काय कळत नाही माझ्यासारखंच, कारण अजून उद्या 2 दिवस आहे, चालले फिरायला लोक बी. एवढं ट्रॅफिक आहे. गावाला त्या रस्त्याने बघितलं कोणी नसते राहू. गावाला जर बघितलं तर कोणी नसते, अख्खा रस्ता मोकळा असतोय, आणि इथं एवढी गर्दी. उगाच नाही गांधीजी म्हणले खेड्याकडे चला, उगाच नाही गांधीजी म्हणले खेड्याकडे चला, उगाच नाही गांधीजी म्हणले खेड्याकडे चला. लिफ्टचं काम झालं वाटतं, मी होतो ना तेव्हा लिफ्टचं काम झालेलं नव्हतं. आता आलो आपण. हे बघा, लिफ्टमध्ये जुनीच आहे. हा बघा आपला PC, आपण इथं बसत होतो बघा. तो ब्लॉग पण केला होता, पण नसेल बघितलं तर तुम्हाला आता वरती लिंक दिसेल. माझा ऑफिसचा 2रा दिवस म्हणून ब्लॉग आहे तिथं. त्याला चालू करून बघूयात कसं चालू आहे हा PC, आणि काहीतरी थोडंफार काम करूया. इथं पण आलो तर वेळ आहे आणखी निघायला, तर थोडं काम करूयात.
हे बघा काय दिसलं, गाडी चालवतं पोहोचवणे हेच आमचं ध्येय. अयंग म्हणलं हे काय, मग नंतर वाचलं सुरक्षित व लवकर माल पोहोचवणे हेच आमचं ध्येय. हा ठीक आहे. लोणावळा आला हे कसं ओळखायचं तर तुम्हाला लगेच सांगतो. एकदा का मगनलाल चिक्कीचं दुकानं चालू झाले की लगेच कळतं लोणावळा आला म्हणजे आला. हो करून घेतो. हॉटेलमध्ये आलेलो आहे. आता काय झालं, सकाळी लवकर उठल्यामुळे झोप लागली, खूप कंटाळा आलाय. हे बघा हे हॉटेल आहे 2 दिवसांसाठी, आज आणि उद्या. हे बघा हे हॉटेल आहे. चला तर मग हॉटेलमध्ये जाऊयात, बघूयात कसं आहे रिसेप्शन, कसं आहे काय आहे, नाही का आपली रूम कुठं आहे काय सगळं बघून घेऊया. एकदा का मटेरियल ठेवलं की मग फिरायला मोकळं. शनिवारी भूक लागली तर चाललं खतखत आता हॉटेलमध्ये. 204 नंबरची रूम आहे, बघूया. हे बघा रूम, 2चा बेड आणि 2 जणांची स्पेस वाढवून घेतली आम्ही. आता 4 जण याच्यामध्ये स्टे करणार आहे आज. बघू शकता मस्तपैकी रूम. आणि व्ह्यू, प्रत्येकाला काही ना काहीतरी व्ह्यू असतो. आणि याला बघा स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे, विंडो मस्तपैकी. मस्त रूम आहे. हॉटेल पण बरं वाटलं. गादी पण काय मजबूत आहे ना राव. फुल एन्जॉय आज आणि उद्या, फुल एन्जॉय करू आणि काम पण करू. आणि बघू उद्याचं फ्लॅग होस्टिंग वगैरे सगळं व्यवस्थित. आता हा आमचा पसारा सगळा, शूटचं सगळं मटेरियल वगैरे आहे. आणि बघू आता आता इव्हेंट आहे, चहा वगैरे येईल आणि त्यानंतर संध्याकाळी बघू जेवण वगैरे. टेस्ट जर चांगली असेल ना तर लोणावळ्यात आलं तर इथंच थांबायचं. बेस्ट आहे, अजून तरी बेस्ट वाटलं. हे बघा गरम चाय की प्याली. काय इव्हेंट चालू होईल आता, इंट्रोडक्शनचं इव्हेंट वगैरे आहे. मला असं वाटतं की 100% MLM आहे, कारण काळे कोटवाले आलेत खूप सारे आणि ॲचिवर्स पण आहेत. हे ॲचिवर्स काय म्हणतात त्याला, रँक 1 ॲचिवर, रँक 2 ॲचिवर. मग मला 100% असं आहे की MLM आहे. चला बघूया काय कसा इव्हेंट येतो. लगेच आता काय केलं सुरू की आता आहे वेळ थोडा आपल्याकडं 7 वाजेपर्यंत. तर मग ब्लॉगचं शूट जे ब्लॉग शूट केलं आहे त्याचं एडिटिंग चालू आहे. काही शूट पण चालू आहे, मध्ये आधी काही सुचलं तर लगेच शूट पण करून घेतो. आणि आता एडिटिंग पण चालू आहे. दोन्ही काम करतो आहे. 7 वाजेपर्यंत जेवढं एडिट होईल तेवढं. आणि 7 नंतर जो काही इव्हेंट आहे तो ह्याच्यामध्ये क्लिप ॲड करून आजचा ब्लॉग लगेच 9 साडेनऊपर्यंत लाईव्ह करायचं प्लॅन आहे. आता आपण चाललो आहे नाश्त्याला. एडिटिंगचं काम थोडं थांबवतो कारण खालून फोन आला आहे, नाश्ता चालू झाला आहे. या नाश्ता करू, बघू काय आहे नाश्त्याला आज. चला दाखवतो तुम्हाला नाश्त्याला. जिनो सिर्फ मेरे लिए, जिनो सिर्फ मेरे लिए. जायचं नाही मग मी येतो लिफ्टने. मस्त हॉटेल, फिरू जरा काय काय नाही बघू. पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करतो आपण, बघू. आपलं नेहमीप्रमाणे चहा घ्यायला गेलो ते उलटच काहीतरी होते. हे अशा गोष्टी आपल्या बाबतीत काय करतात काय कळत नाही राव. आत्ता कार्यक्रम चालू झाला आहे आणि आता शूटही चालू आहे. अर्धा 1 तास हा कार्यक्रम चालेल. शूट वगैरे झालं आहे सगळं आता फायनली. आता थोडं जेवू आणि आजचा दिवस संपला. आराम, एक तर फिरायला जाऊ नाही तर झोपू, मग काहीतरी करू. काय आज जेवणात सूप आहे, त्यानंतर पापड, व्हीट रोटी, त्याच्यानंतर सॅलड आहे, त्याच्यानंतर चना मसाला, मिक्स व्हेज आणि स्वीट डिश, खीर आहे. असं आजचं जेवण आहे. जेवण वगैरे सगळं झालं आहे, आवरलं आहे. कोल्ड्रिंक घेतलं आहे प्यायला आणि आता जाऊयात रूममध्ये. ओके, तर आता आवरू, जेवण वगैरे झालं आहे सगळं. आता ब्लॉग एडिट करू, अपलोड करू आणि निवांत झोपू. चला गुड नाईट. उद्या सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम, आपला प्रजासत्ताक दिन उद्या. तर त्याच्या तयारीसाठी लवकर उठणं आहे, सकाळी आवरायचं आहे आणि खूप मस्त कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे. चला मग आजचा ब्लॉग इथे संपतो आहे. उद्याच्या ब्लॉगसाठी खूप एक्सायटेड आहे मी पण, काय होईल काय त्याच्यासाठी. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.